मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला आहे. शिंदे समितीच्या अहवालात सापडलेल्या पुराव्यांची संख्या 54,81,400 इतकी असल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी मराठा आणि मराठा कुणबीचे पुरावे सापडल्याचं शिंदे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. काय म्हटलं आहे शिंदे समितीच्या अहवालात हेच आपण इथं जाणून घेणार आहोत. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात दुसरा अहवाल सरकारला दिला होता. तो दुसरा अहवाल आणि कमिटीने दिलेला तिसरा अहवाल कॅबिनेटच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. हे अहवाल स्वीकारल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक देखील पार पडली. या बैठकीला शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे सरकारी अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं? सन 1986 ते 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत एकूण 37,47,150 जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. 24 ऑक्टोबर 2023 पासून ते 21 डिसेंबर 2023 या काळात 43,974 जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. शिंदे समितीचा अहवाल समोर आल्यानंतर त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी सरकारला अजून किती पुरावे हवेत असा सवाल त्यांनी विचारला. मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीनं आपला दुसरा अहवाल डिसेंबर 2023 मध्ये शासनाला सादर केला होता. हा अहवाल सादर करताना समितीने पूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले. विविध जिल्हाधिकारी, त्यांच्या इतर समित्या, इतर अधिकारी यांच्याशी चर्चा करून शोधलेली कागदपत्रे आणि त्या अनुषंगिक बाबींवर त्यांना निष्कर्ष आणि जी निरीक्षणे दिसली त्याच्या आधारे अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये 14 शिफारसी शासनास सादर करण्यात आल्या होत्या. या शिफारशींवरील कार्यवाहीबाबत विविध विभागांना आजच्या बैठकीत निर्देश देण्यात आले. काय म्हटलं आहे शिंदे समितीच्या अहवालात ते आपण पाहूयात. जिल्हा प्रशासनाने प्रमाणित केलेल्या तथ्य आणि आकडेवारीवरून महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी मराठा कुणबी या जातीचे कागदोपत्री पुरावे सापडलेले आहेत. त्यांची संख्या 54,81,400 इतकी आहे. सन 1986 पासून ते ऑक्टोबर 2023 पर्यंत वितरित करण्यात आलेली प्रमाणपत्र कुणबी 37,43,501, कुणबी मराठा 281. या काळात 2,360 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आली आहेत. 23 ऑक्टोबर 2023 नंतर निर्गमित करण्यात आलेली जात प्रमाणपत्र कुणबी 45,856, कुणबी मराठा 617, मराठा कुणबी 501. या मुद्द्याच्या अनुषंगानं काही आणखी माहिती आपण पाहूयात. त्यातील पहिला मुद्दा असा, जी व्यक्ती मागास आहे त्याच व्यक्तीला जात प्रमाणपत्र मिळावं, बिनदिक्कतपणे जात प्रमाणपत्र जारी केलं जाऊ शकत नाही. दुसरा मुद्दा आहे, सर्व कुणबी मराठा आहेत किंवा सर्व मराठा कुणबी आहेत असा कोणताही निष्कर्ष काढण्याची कार्यकक्षा समितीची नाही. तिसऱ्या मुद्द्यानुसार 1967 पूर्वी किंवा निजाम राजवटीतील नोंदवलेले कुणबी आणि कुणबी मराठा या जातीचे तपशील असलेले 47 सार्वजनिक दस्तऐवज शोधले. हे नवीन नसून जुनेच पुरावे आहेत. चौथ्या मुद्द्यानुसार 1986 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत 37,43,501 कुणबी जात प्रमाणपत्र, 281 कुणबी मराठा, 3,360 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आली. तर पाचव्या मुद्द्यानुसार ऑक्टोबर 2023 नंतर 45,856 कुणबी, 617 कुणबी मराठा आणि 501 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. तर सहाव्या मुद्द्याप्रमाणे
सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीचे पुरावे सापडल्याची संख्या 54,81,400 इतकी आहे. तर 7वा मुद्दा असं सांगतो, हैदराबाद भेटीदरम्यान निजाम राजवटीच्या महसुली नोंदी, इनाम आणि सनद इत्यादी दस्तऐवज शोधले गेले. तर 8वा मुद्दा आहे, सरकारनं ही कागदपत्र प्राप्त करावीत जेणेकरून जात प्रमाणपत्रासाठी त्याचा फायदा होईल. 9व्या मुद्द्यानुसार निजाम राजवटीच्या 1881च्या जनगणना अभिलेखात वैयक्तिक नोंदी आढळल्या नाहीत, पण त्यावेळच्या जातीचे तपशील आहेत. 10वा मुद्दा आहे, त्या नोंदी शोधल्यास मराठवाड्यातील रहिवाशांना कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी मागास असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात करता येईल. 11व्या मुद्द्यानुसार मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास असं वर्गीकरण करणं समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. तर 12व्या मुद्द्याप्रमाणे मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण हे राज्य मागासवर्ग आयोगानं करावं. 13वा मुद्दा आहे, त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे जातीचे तपशील असलेल्या वंशावळी आढळल्या आहेत. हा पुरावा व्यक्तिशः सादर केला जाऊ शकतो. तर 14वा मुद्दा आहे, देवस्थानाकडचे तपशील सार्वजनिक दस्तऐवजाचे वैशिष्ट्य ठरू शकतात असं समिती मानत नाही. तर 15व्या मुद्द्यानुसार संस्थानांकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावीत. तर 16व्या आणि शेवटच्या मुद्द्यानुसार त्या आधारे मागासलेपणाचा दावा करून कुणबी, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करता येऊ शकेल.